तर आज दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची उद्या हाक दिलेली होती, पण त्या पार्श्वभूमीवर आधी आक्रमक असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना न्यायालयाच्या निर्णयाच्या नंतर जेव्हा संप बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं, त्यानंतर त्यांना संप मागे घ्यावा लागला। पण शरद पवार यांनी ती भूमिका घेतल्यानंतर काँग्रेसची फरफट झाली का आणि उद्धव ठाकरेंची कोंडी झाली का, याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत जोडले जात आहेत। स्टुडिओत माझ्या सोबत आता या चर्चेसाठी ज्यांनी ही याचिका दाखल केली आणि न्यायालयाने त्याच्याबद्दल निर्णय दिला असे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे तुमचं। आणि त्याचबरोबर आपल्या सोबत आता केशव उपाध्ये सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। केशवजी, तुमचं सुद्धा स्वागत। अंबादास दानवे थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि बाई जगताप सुद्धा येत आहेत आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे सुद्धा या चर्चेत सहभागी होत आहेत। पण या चर्चेला सुरुवात मला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करायची आहे। सदावर्ते जी, तुम्ही आज न्यायालयामध्ये या बंदला विरोध केला, या न्यायालयामध्ये विरोध करत असताना तुम्ही तुमची भूमिका मांडली, न्यायालयाने ती मान्य केली आणि हा संप बेकायदेशीर ठरवला। त्यानंतर जे काही राजकारण घडलं, आता थोड्या वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्यावरती टीका केली आहे। मला वाटतं सुरुवातीला पण उद्धव ठाकरे काय म्हणाले तुमच्याबद्दल ते प्रेक्षकांना ऐकूया आणि त्यावर मला तुमचं उत्तर घ्यायचंय। उद्धव ठाकरे काय म्हणाले बघूया आपण। आवडती लोक आहेत ते कोर्टात जातात आणि बरोबर नेमक्या ठिकाणी जसं मराठा आरक्षण असेल मग इतर काही गोष्टी असतील इकडे अडथळे निर्माण करत असतात, तर लोक त्यांना उलटू नये। त्या घटनांची जबाबदारी कोण घेणार आहेत? हे जे कोणी याचिका करते हे कोर्टात गेले, त्यांच्यावरती आता ही पुढची जबाबदारी राहील। घडणाऱ्या गुन्ह्याचा किंवा अत्याचाराची जबाबदारी त्यांच्यावरती आणि मग उच्च न्यायालय त्याची जबाबदारी घेणार आहे का, हा सुद्धा एक प्रश्न आहे। ठीक आहे, उद्धव ठाकरे काय म्हणाले सदावर्तेजी तुम्ही ऐकलंय। पहिला मुद्दा त्यांनी उपस्थित केला की तुम्ही सरकार धार्जिणे आहात, तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? उद्धव ठाकरेचा अभ्यास कमी आहे, उद्धव ठाकरेची परिपक्वता कमी आहे आणि त्याच्यामुळे जे लेकरं आमच्यासारखे 5 पैशाचा बिस्किट खाऊन वाढलेले असतात त्यांना माहीत असते की ग्रासला काय आहे। ते असे इम्पोर्टेड बिस्किट खाऊन वाढलेली लेकरं असतात ना, त्यांना की नाही समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंतची माहिती नसते। उद्धव, मी आज सांगत आहे, सर्वसामान्य शेवटच्या माणसापर्यंतची काळजी घ्यायला भारताचं संविधान सक्षम आहे आणि तुम्ही काय स्वतःला ठेकेदार समजता का? अरे दिशा साली यांना तुम्ही काय न्याय देऊ शकता ते बोलून दाखवा। त्याच्यामुळं उद्धव, मला जास्त वेळ वाया घालायचा नाही उद्धव ठाकरेवर बोलण्यात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्यावर बोलण्यात। मला एकच म्हणायचं आहे, कोणी कितीही मोठं तुम्ही राजकारणामध्ये होत असाल तर त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही पॉलिटिकली जनमताच्या आधारे कुणी कुठेही जाऊ शकेल, परंतु कुणी सुद्धा स्वतःला कायद्यापेक्षा मोठं समजू नये। त्यामुळं हा जो मुद्दा होता, हा मुद्दा हा राजकीय नव्हता। आमचा मुद्दा असा होता, सिंपल भाषेमध्ये, जो टॅक्सीवाले हजारो म्हणजे 35,000 टॅक्सी मी कोर्टामध्ये लाईव्ह दाखवलं की अशा प्रकारे 35,000 टॅक्सीवाले उभे राहणार आहेत। ते त्या टॅक्सीत झोपणारी माणसं आहेत, तीच त्यांचं घर आहे आणि ही माणसं कुणीतरी ही उद्धव ठाकरेच्या, आणि मी माझ्या तक्रारीतही लिहिलेलं आहे की काही विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाचे लोक दगड मारतील, तक्रारीत आहे। उद्धव ठाकरे आणि शरद पवारची तक्रार जी रात्री दिली ती न्यायालयातही दाखवण्यात आली आणि त्यातून जे फ्रस्ट्रेशन, त्यातून जो त्रास सामान्य माणसाला होणार आहे, कष्टकऱ्याला होणार आहे, त्या संदर्भातली आमची भूमिका आहे। लेकरं त्या दिवशी जे आहेत मिड डे मीलसाठी शाळेमध्ये मिळणार नाही, कारण उद्धव ठाकरेला काय माहिती आहे मिड डे मील कसं खाल्लं जातं आणि कसं मिळवलं जातं। त्याचं कारण असं आहे, म्हणजे तुम्ही बडे साहेब, तुम्हाला याची कल्पना आहे की कारण तुम्ही त्या भागातून येता, कष्टकरी ऊसतोड कामगाराच्या भागातून येता, कसं असतंय की ही पालकं ज्यावेळेस कामाला जातात तेव्हा त्यांना माहिती असते की माझ्या बाळाचं दुपारचं जेवण जे आहे ना ते शाळेत मिळणार आहे। आता ती उपासमारी सुद्धा आम्ही न्यायालयाला मी अगदी लाईव्ह करून दाखवली की कशा प्रकारे उपासमारी होऊ शकते। अत्यंत माझं हे म्हणणं आहे की 2 ताईंवर जो अन्याय झाला, मग तो अन्याय सुद्धा, त्या अन्यायाचा आम्ही बिलकुल तुम्हाला सांगतो निषेध करतो। फाशी दिली पाहिजे कायदेशीर,
त्याचबरोबर म्हणजे बसवंतेताई जी खंदारची होती तिथून मी बोलतो. नाही नाही, पण त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांचं म्हणजे फक्त एक प्रश्न घेतो त्यांच्या आरोपातला, त्याच्याबद्दल तुमचं उत्तर हवं आहे. त्यांचं म्हणणं आहे की उद्या जर अशा घटना घडल्या तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? मी तेच म्हणायला लागलो, भारताचं संविधान प्रत्येकाची जिम्मेदारी घेत आहे. तुम्हाला सांगतो, बाळ जे पोटामध्ये असतंय आईच्या, त्या आईला औषध पुरवण्याची जिम्मेदारी सुद्धा ते भारताचं संविधान घेत आहे. म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गर्भवती स्त्रियांसाठी रजेची तरतूद संविधानातून निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे उद्धव, तुम्ही आपली चिंता करा, तुम्ही दिशा सालियांना न्याय देता येईल का त्याची चिंता करा. बाकी जो कोणी अत्याचारी, मग त्या 2 ताईंच्या बाबतीत असेल, त्याला फाशीच होईल ही माझी खात्री आहे, कायदेशीर खात्री आहे. उद्धव सारखी मतं मिळवण्यासाठी, मामू बनून काही लोकांना गलेमिलो ठीक आहे. करण्यासाठी नाही आहे. ठीक आहे, वैयक्तिक आपण जाऊ नये. मला वाटतं की आता आपण तपासे यांच्याकडे जाऊया. महेशजी, आज जो चर्चेला आपण मुद्दा घेतोय त्याच्याबद्दल मला तुमचं मत हवं आहे. असं का झालं, अशी चर्चा आहे, आम्ही प्रश्न तो उपस्थित केलाय की शरद पवार साहेबांनी आज जी भूमिका घेतली त्यामुळे उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी झाली का, काँग्रेसची फरफट झाली का तुमच्या एका त्या निर्णयामुळे? असं बोलणं पूर्णपणे अयोग्य आहे. कारण उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, काँग्रेस पक्ष असेल आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या नेतृत्वाला असेल, हा, आम्ही सर्व कायद्याचं राज्य मानणारे लोक. त्याच्यामुळे उच्च न्यायालयामध्ये सदावर्तींची याचिका होती, त्याच्यावर एक निर्णय झाला. त्या निर्णयाचा आदर ठेवून उद्याचा महाराष्ट्रव्यापी बंद मागे घेतलेला आहे. आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही. हा. सरकारचं निदर्शन करणं हा प्रत्येक नागरिकाचा नैतिक अधिकार आहे. तो घटनेने दिलेला अधिकार आहे. बंदच्या संदर्भामध्ये न्यायालयाचं काही मत आहे, त्याचा आम्ही आदर ठेवतो. परंतु सरकारचं चुकलेलं धोरण, महाराष्ट्रामध्ये वाढत असलेली गुन्हेगारी, मुलींवर होणारे अत्याचार, वाढत असलेली गर्दखोरी, या सगळ्यांवर आवाज उठवण्याचा सामान्य नागरिकाचा तो अधिकार आहे. आणि तो अधिकार राजकीय पक्षांना सुद्धा आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये असेल, नेते त्यांच्या विभागामध्ये असेल, तोंडाला काळी फीत लावून, हाताला काळा बँड लावून आम्ही आमच्या पद्धतीने एक सामुदायिक निदर्शन करू, जो आमचा अधिकार आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेपासून बाजूला झालेलं नाही. कोर्टाचा नक्कीच आदर केला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने केला पाहिजे. जे सदावर्तांनी केलं त्यांच्या त्या अधिकारामध्ये होतं, आम्ही जे करत होतो आमच्या अधिकारामध्ये आहे. ठीक आहे महेशजी, या चर्चेमध्ये मला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना सुद्धा जोडायचं आहे. अंबादासजी, आत्ता थोड्या वेळापूर्वी उद्धवजींची जी पत्रकार परिषद झाली, ती पत्रकार परिषद महाराष्ट्रानं ऐकली. उद्धवजी स्पष्टपणे म्हणाले की आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही, पण आम्ही त्याचा आदर करतोय आणि आम्ही उद्या बंद मागे घेतोय. पण दुपारपर्यंत निर्णयाच्या नंतर सुद्धा तुमचा पक्ष आणि काँग्रेस ज्या उद्याच्या बंदच्या बद्दल ठाम होते, शरद पवार यांच्या त्या ट्विटच्या नंतर तुमची राजकीय कोंडी झाली का? कोणतीही कोंडी झालेली नाही. बंद कोर्टाने जो आदेश दिला, निकाल मान्य नाही हे सुस्पष्टपणे माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सांगितलेले. कारण बंद सुद्धा एक आंदोलनाचा भाग आहे. आता कोर्टाने त्याला, या बंदला जो स्थगिती दिली किंवा थांबवलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही आता उद्या आंदोलन काळी फीत लावून सगळीकडे आंदोलन करतोय महाराष्ट्रामध्ये, गावोगाव. आंदोलनाची धग तीच राहणार आहे, आंदोलनाचा प्रकार फक्त बदलतोय. आणि म्हणून मला असं वाटत नाही की असं काही पवार साहेबांनी ट्विट केलं म्हणून कोर्टाचा आदर तर सगळ्यांना करायलाच पाहिजे ना. त्याच्याविषयी कोणाचे आपण, नाही तर मग सगळे ही मंडळी, जी सत्ताधारी मंडळी कोर्टाचा सतत अवमान, संविधानाचा सतत अवमान करतो, त्यांच्यासारखंच आम्ही जर वागलो तर त्यांच्यात आणि आमच्यात काय फरक राहणार आहे. आणि म्हणून आम्ही पूर्णपणे न्यायालयाचा, न्यायव्यवस्थेचा पूर्णपणे आदर करून, मला असं वाटतं उद्या आम्ही काळ्या फिती लावून गावोगाव, तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन करतोय. अंबादासजी, मला थोडंसं, तिन्ही पक्ष मिळून करतोय. हो अंबादासजी, मला थोडंसं त्याच्यामध्ये तुम्हाला एक पार्श्वभूमी सांगायची आहे. न्यायालयाचा जेव्हा निर्णय आला ना, त्याच्यानंतर आम्ही तातडीनं काँग्रेस आणि तुमच्या नेत्यांना संपर्क केला आणि त्यांची भूमिका काय आहे त्याबद्दल सांगितलं. तेव्हा काँग्रेस आणि तुमच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलं, अगदी राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं की आम्ही ठाम आहोत, आम्ही उद्या बंद करणार आहोत. पण शरद पवार यांच्या ट्विटच्या नंतर तुमच्याकडे कुठला पर्याय उरला नाही का? तुम्हाला तुमची तलवार मॅन करावी लागली का? महाराष्ट्रानं हे पाहिलंय म्हणून मी तुम्हाला विचारतो. असं काहीही नाही.
कारण शेवटी न्यायालयाचा आदर करायचा का नाही तर केलाच पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आंदोलनाचं स्वरूप बदललं. पवार साहेबांनी ट्विट केलं नाही हे आंदोलन एक आम्ही सुद्धा असं म्हणतोय उद्या कोणी बंद पाळला उत्स्फूर्तपणे तर कोण काय करणार आहे. समजा ठीक आहे राजकीय पक्षांनी बंद पुकारलेला नाहीये आणि जनतेनंच आपसुक बंद पाळला तर त्याला काय तुम्ही बळजबरी त्याला बंद मागे घेऊ शकता का. म्हणजे सर्जिकल लोक स्ट्राईक पाळू होऊ पण शकतो शकतील हे उद्या? पण सांगतो तुम्हाला मी उद्या. लोक बंद पाळू शकतील त्याला काय. तुम्ही त्याला स्वतःहून जर कोणी बंद पाळला हा. तर त्याला हा बंद म्हणजे काय कुठे जाऊन कोणाला हात जोडून पाय पडून बंद करा म्हणायचंच नव्हतं. एक आम्ही आव्हान केलेलं आहे. बर. जसं एक सविनय कायदेभंग एक चळवळ होती महात्मा गांधीची, सत्याग्रहाचे आंदोलन होतं, तसं एक मूकपणे काहीही रिॲक्शन द्यायची नाही, शांतपणे बसायचं, व्यापार करायचा नाही, उद्योग करायचा नाही, शाळा करायचा नाही, असं एक आमचं स्वरूप होतं. आम्ही काय कोणाला जाऊन बंद करा, तुमचं शॉप उघडू नका हे कुठं म्हणणार नव्हतं. आमच्या सगळीकडे बैठका झाल्या. आम्ही सुस्पष्टपणे सांगितलं की सगळ्यांना सूचना करावी, आवाहन करावं, जो बंद करेल तो करेल. आताही आम्ही म्हणू एखाद्या वेळेस की ज्याने उत्स्फूर्तपणे एखाद्याने शाळा बंद ठेवली त्याला तुम्ही काय करू शकता. बर, केशवजी तुम्हाला पटतंय हे? आणि उद्या संभाव्य अशा सर्जिकल स्ट्राईक साठी सुद्धा तुम्ही तयार आहात का? मला 2 मुद्दे प्रामुख्याने मांडायचे आहेत विलास. त्यातला पहिला मुद्दा एकतर स्वाभाविक आहे की न्यायालयाच्या आदेशानंतरनं खरं म्हणजे कालच हे रात्री आपण चर्चेत होतो आणि त्यावेळी भूमिका मांडत होतो की जे करणं आवश्यक होतं ते सरकार या ठिकाणी सजग होतं आणि सरकार करण्याचा प्रयत्न करत होतं आणि कुठलाही तऱ्हेचा गुन्हेगार असो त्याला शिक्षा झाली पाहिजे. तो कुठलाही जाती पंथ धर्म पक्षाचा असो काही देणे घेणं नाही. नंबर 1 तरी सुद्धा केवळ एक राजकारण करायचं या भूमिकेतनं अशा प्रकारची भूमिका जाहीर केली होती. आज सकाळी सुद्धा उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद झाली त्यात सुद्धा त्यांनी हेच मांडलं होतं. आता अंबादास खूप काही वेगळं बोलतायत पण सकाळी उद्धव ठाकरेंची भाषा जी होती ती भाषा जर आपण ऐकली असेल तर या पद्धतीचंच होतं. तिसरं या सगळ्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्यामध्ये जो राजकीय मुद्दा आहे, एक पहिला मुद्दा मेरिटवरचा होता. मगाशी मी चर्चा केली की खरं म्हणजे सरकार अतिशय गंभीरतेने हे प्रकरण हाताळतंय त्यामुळे सरकार गंभीर आहे आणि त्या न्याय मिळेल यासाठी प्रयत्न करेल. हा पहिला मेरिटचा मुद्दा आपल्या चर्चेतला. दुसरा राजकीय मुद्दा जो आहे तो खरं म्हणजे उद्धव ठाकरेंची झालेली कोंडी आपण सगळे गेले काही दिवस सातत्याने बघतो होतो. किंबहुना अंबादास दानवे सुद्धा एकदा काही बोलून गेले त्यावर नाना पटेल म्हणजे अंबादास दानवे बोलतात त्याला फार महत्वाची गरज नाही. म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपद जाहीर करा म्हणतात त्यावेळी दोन्ही पक्ष काही बोलत नाहीत. उद्धव ठाकरे आणखीन काही गोष्टी दिल्लीत जाऊन आले, त्यांना सोनिया गांधी भेटल्या की नाही तर फोटोसा जाहीर आला नाही. त्यांनी जरी सांगितलं असलं तरी तो फोटोसा आला नाही. त्यामुळे त्यांना ती भेट मिळाली की नाही हेही माहिती नाही. सगळ्यात सांगत्याच्या विश्वास ठेवायचा असं म्हणायचं. तिसरं त्यातलं असं आहे की काही आज शरद पवार यांनी ती भूमिका घेतली की अशा पद्धतीत बंद करता येणार नाही आणि नाईलाजानी उद्धव ठाकरेंसुद्धा ते स्वीकारावं लागलं. एक या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये ना उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचं काही त्यांना मिळतंय, काही सन्मान मिळतोय ना कुठल्या काल त्यांना काँग्रेसचा गळ्यामध्ये गमछा घालून बसावं लागलं. ही इतकी वाईट अवस्था सगळ्यात झाली आणि मला खरंच अंबादास दानवेंचं एका अर्थाने कौतुक वाटतं की शिवसेनेची जी पद्धत होती म्हणजे ही उभाठा आहे. अंबादासांनी आपल्या वक्तव्यातच सांगितलं की आम्ही कुठेच काय करणार होतो, आम्ही लोक करणार होती, आम्ही काहीच करणार नव्हतो. शिवसेना मुंबईत म्हणजे आपण सगळे मुंबईत वाढलेलो आहोत विलास आणि शिवसेना मुंबईत बंद कशी करते, काय ताकद असते शिवसेनेची हे आपण अनुभवलं होतं, पाहिलं होतं, सगळ्या गोष्टी केल्या होत्या. पण आता ज्या पद्धतीने आमचे मित्र अंबादास दानवे सांगतायत की आम्ही कुठे काहीच करणार नव्हतो, लोकच करणार होती, यातनं आता शिवसेना राहिली फक्त उभाठा राहिलंय हेही त्यातनं सिद्ध झालं. सरते शेवटी जनतेला कळत असतं सरकार गंभीर आहे हे जनतेला कळतंय पण राजकारण करून अराजकता निर्माण दानवेजी जी शिवसेनेची ताकद होती, मुंबई बंद करण्याची शिवसेनेची ताकद होती, ती संधी तुमच्याकडे होती, ती तुम्ही गमावली असं सूचित करतायत ते. मला असं वाटतं आपण विषयांतर करतोय. आपण जे विषय बंद याच्यावर करत असताना शिवसेनेची ताकद लोकसभेत चांगली भारतीय जनता पार्टीनं अनुभवलेली आहे. पूर्णपणे मुंबईत नाही महाराष्ट्रात अनुभवलेली आहे. पुन्हा पुन्हा दाखवण्याची काही आवश्यकता नाही. उरली सुरली विधानसभेत ती दाखवून देऊ भारतीय जनता पार्टीला. मला असं वाटतं त्याच्याविषयी जास्त काही शिवसेनेची ताकद या महाराष्ट्रात जोखणारा अजून पैदा व्हायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी तर मुळीच काही करू शकत नाही हेही स्पष्ट सांगतो. राहिला सरकारचा मुद्दा. सरकारवर सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने सगळ्या बाबतीत सांगितलेलं आहे. सरकारचा कशा पद्धतीनं हलगर्जीपणा आहे तपासामध्ये सगळ्या बाबतीमध्ये, त्या शिक्षण संस्थेविषयी सरकारची भूमिका आहे. सगळं कोर्ट बोललेलं आहे, आम्ही नाही बोललेलो आहे, जनता बोललेली आहे. आणि पुन्हा सरकारने सर्व केलं मग कोर्ट काय वेड आहे का सांगायला या सगळ्या गोष्टी? याची खुलासी करा. कोर्ट फटकारतंय, चांगले चाबूक ओढतंय कोर्ट, तरी हे लोक सांगतात की सरकारने सगळं केलंय, सरकारने सगळं केलंय. केंद्रीय बाल हक्क आयोगाचे लोक येतात,
सगळे लोक येतात, सरकारवर दोषारोप करतात आणि सरकारने सगळं केलंय, ठीक सगळं आहे. केलेलं आहे. ठीक आहे. अशा बहुतेक- प्रकारची जर हा, स्वतःच्याच केशवजी पाठीवर बोला. स्वतःचीच थाप मारून विलास मला उत्तर हा, द्यायचं हा, आहे. विलास केशवजी मला उत्तर बोला द्यायचं आहे. बोला, मला नंतर विलास सदावर्तेंकडे असं द्यायचं. आहे, मला नक्की अंबादास दानवेजी खरं तर अंबादास दानवेजी आज विसरले असतील. पुन्हा कोर्टाचाच विषय सांगतो की आणि त्यावेळी मला उद्धव ठाकरेंची संवेदनशीलताबद्दल मला प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं आहे. काल दुःख त्यांना खूप झालं आणि स्वाभाविक आहे, संवेदनशील नेते त्या सगळ्या घटना प्रकाराबद्दल, बदलापूरबद्दल. पण उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये 1,00,000 महिला बेपत्ता झाल्या, तोही कोर्टाने रस्त्यावरती भाष्य केलंय. मला वाटतं अंबादास दानवे, उद्धव ठाकरेंचं अपयश तुम्ही मान्य करणार नाही का की एक मुख्यमंत्री असताना त्यांच्या राज्यामध्ये 1,00,000 महिला बेपत्ता होतात आणि मी तोंडी बातमी सांगत नाही, ही न्यायालयात जे घडलं तेच सांगतोय. तुम्ही न्यायालयाला विश्वास मला आहे? असं वाटतं खोटं त्यामुळे सांगतात त्याच्यावरती- त्यामुळे खोटं ज्या बोलतायत. राज्यामध्ये माझ्याकडे 2 सगळी कोटी आकडेवारी असताना आहे. 1,00,000. अहो, आज माझ्याकडे सगळी कोर्टात झाले आकडेवारी आहे. 1919 आताच्या सरकारच्या काळात 2021 देवेंद्रजी दरम्यान गृहमंत्री 1,00,000 महिला असतानाच बेपत्ता सगळ्यात झाल्याचं जास्त आजच महिला कालच न्यायालयामध्ये चर्चा झाली. तर न्यायालयाने मला असं विचारलं सरकारला हे वाटतं शोधण्यासाठी गायब होण्याचे काय केलं प्रकार गेलं? आहे, मला सांगा, किडनॅपिंगचे प्रश्न 1,00,000 प्रकार आहे, की नाही? हा कदाचित ऍसिड अंबादास फेकण्याचे दानवे प्रकार सांगतील आहे. आपल्याकडे उत्तर प्रश्न असा आहे, प्रदेश नंतर महिला सगळ्यात बेपत्ता जास्त झाल्या की प्रकार नाही? कुठं घडले आणि ही असेल गोष्ट उद्धव तर ते ठाकरेंसाठी महाराष्ट्रात अभिमानास्पद घडलेले. आहे का? उरणची घटना ही गोष्ट घडली, या राज्याच्या कोपर करण्याची घटना मुख्यमंत्र्यासाठी घडली, अभिमानास्पद अंबादास आहे का? भाईंदरची घटना हे मला घडली, सांगा. बदलापूरची हे मला घटना सांगा आधी. घडली. प्रश्न अनेक असा घटना आहे, जर केशवजी बघितल्या, तुम्ही जेव्हा असा त्यानंतर गंभीर दोन आरोप करता, मला वाटतं पुजाऱ्यांनी बलात्कार त्याच्याबद्दलची केला कोपर त्याच्याबद्दलची घटनेमध्ये. माहिती द्या. या सगळ्या गोष्टी त्याच्याबद्दलची जर माहिती बघितल्या, द्या. तर भारतीय डिटेल जनता माहिती द्या. पार्टीला या मला वाटतं महाराष्ट्रात आपण तोंड दाखवायला जागा मी नाही. तुम्हाला वेग तेच होऊ नये. सांगतोय. Please, please. विलासजी, काल आज सगळ्या वर्तमानपत्रात बातमी आहे, मी सकाळी ते ट्विट पण केलं बातमीचं. त्या सरकार कोर्टाने राज्य सरकारला विचारलं 2019 2021 या काळामध्ये ज्या 1,00,000 महिला गायब झाल्या, त्या गायब झालेल्या महिलांच्या बद्दल काय सरकारची भूमिका आहे, त्यापर्यंत काय आता भूमिका किती आहे? सांगा? आता या 21 ते पिरियडमध्ये 2023 कोण किती राज्याचे सांगा? मुख्यमंत्री आता मी बरं. सांगतो प्रश्न किती 1,00,000 आता? काही असो, 21 ते प्रश्न महिला तुमचं गायब सरकार झाल्या, हा मुद्दा आल्यानंतर आहे. किती आहे सांगा? त्याचा पण आकडा द्या. मी नाही तर मी आकडा देतो तुम्हाला. अहो मला तुम्ही सांगा ना, हिला काय अर्थ आहे अंबादास दानवेजी? मी प्रश्न विचारतो, उत्तरच देत नाही तुम्ही. तुमच्या काळात काय? अरे तुम्ही, मी विचारतोय तुम्हाला प्रश्न की या काळामध्ये बरं काल कोर्टात झालंय, कोर्टामध्ये झालं, त्याच्याबद्दल बोला. तुम्ही बोलतच नाही अंबादासजी, आणि तुम्ही म्हणताय की बाकीचं चर्चा. याच्याबद्दल तुम्हाला गम्य वाटत नाही का? हे दुःख पहा, वाटत नाही का? शरम वाटत नाही का? आता या संवेदना नाही मागच्या त्या 2-2.5 घटनेबद्दल? वर्षामध्ये मला वाटतं त्याच्याबद्दल पण उद्या तुम्ही kidnapping- आंदोलन केलं पाहिजे की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या मुख्य कार्यकाळामध्ये 1,00,000 महिला बेपत्ता झाल्या, त्याचं पण आम्हाला दुःख होतं, हे तुम्ही म्हटलं पाहिजे. तर तुमची खरी महिला प्रतींची जी संवेदना आहे हे मी मान्य करीन. माझं म्हणणं आहे 21 ते 23 किती गायब झाल्या जरा सांगा. तुम्ही प्रश्न 2020 नंतर चर्चा करू. 21 आधी मला मी प्रश्न कोर्टाचा 21 विषय चाललाय, कोर्ट त्याची पण चर्चा करू. मी चर्चा करायला तयार आहे. माझा प्रश्न आहे 19 आज जे कोर्टाचा संदर्भ आलाय, कोर्टाच्या कालच कोर्टात झालंय, त्याच्याबद्दल तुम्ही दुःख व्यक्त करणार आहात की नाही? तुमची संवेदनशीलता खरी आहे की नाही? मला आज या जाहीर चॅनल चर्चेमध्ये मला ऐकायचं आहे की उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात ज्या महिला बेपत्ता झाल्या त्याबद्दल आम्हाला दुःख वाटतं, ही तुमची अंबादासची संवेदना आहे की नाही मला सांगा. एवढं सगळे लोक बघतात चर्चा आपली. ठीक आहे, अंबादासजी. हिला सगळे लोक बघतायत. ठीक आहे, मी त्याच्यावरती उत्तर घेतो, संवेदना- मी एक उत्तर शब्द घेतो. बोलायला तयार नाहीत. देऊ का उत्तर? प्लीज प्लीज अंबादासजी बोला. कोर्टाने याविषयी बोलले. 2021 ते आतापर्यंत परवा लोकसत्ता पर्वाचा वाचा फक्त मुंबईमध्ये किती घटना घडलेल्या आहे, किती घटना घडलेल्या बलात्काराच्या वेगवेगळ्या पद्धतीनं 550 घटना ह्या वर्षीच्या आतापर्यंतच्या एकट्या मुंबईच्या. आणि 2021 पासून 2023 पर्यंत जवळपास 1,75,000 घटना या महाराष्ट्रामध्ये. एक तर तोंडावर ऍसिड माझा फेकण्याच्या साधा 200 प्रश्न आहे. पट मला घटना दाखवा. वाढलेल्या मी आहेत. एक आकलन माझ्याकडे पाठवा. किडनॅपिंगच्या आहे. मी बलात्काराच्या आहे. दोघांना एक गोष्ट घरगुती सांगतो. हिंसाचाराच्या आहे. दोघांनाही एक याला गोष्ट जबाबदार सांगतो. मागच्या काळातलं कालच बदलापूरच्या प्रकरणात या सरकारच्या बद्दल न्यायालयानं काय म्हटलं आणि त्या सरकारच्या काळात झालेल्या त्या घटनांच्या बद्दल काय म्हटलं, या दोन्हीचं आत्मचिंतन दोघांनी करणं गरजेचं. आरोप प्रत्यारोप नको. मला ही चर्चा पुढे न्यायची आहे. खरं तर आता ब्रेकच्या सुरुवातीला असं सांगितलं अंबादासजींनी की उद्या काही होऊ शकतं, आणि तो मुद्दा घेऊन मला सदावर्ते यांच्याकडे द्यायचा आहे. सदावर्तेजी, जर उद्या अशा प्रकारची काही सर्जिकल स्ट्राईक झाली, ऐन वेळेला उत्स्फूर्तपणे लोकांनीच उद्या बंद पुकारला, लोकांनीच उद्या गनिमा कावा केला, किंवा अप्रत्यक्षपणे अचानकपणे असं काही घडलं तर काय? त्याला कायदेशीर काय? सगळ्यात अगोदर तर जे तुमचा शो आहे आज ज्या नावानी, त्याला उत्तर द्यायचे मला तुम्हाला, जे की सगळ्या सन्मान्य अँकरनी द्यायला पाहिजेत होतं, पण मी देतो त्या गोष्टीला. सुरुवात मी करतो. पानी तेरा रंग कैसा, अरे पानी तेरा रंग कैसा जिसमें डाला वैसा. शरद पवार एक अशी व्यक्ती आहेत महाराष्ट्रामध्ये,
ते आपल्या गरजेप्रमाणे स्वतःला मॉड्यूल करून घेतात. तुम्हाला सांगतो, शरद पवार हे सहजासहजी आज माघार हटलेले नाहीत. काल रात्री जी पोलीस तक्रार दिली आणि जी मान्य न्यायालयासमोर होती, त्याच्यात कशा प्रकारे मणिपूर आणि महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे कंपॅरिझन करत होते आणि त्याच्यामधून कशा प्रकारची आक्रमकता येईल, हे सगळं आम्ही अत्यंत म्हणजे संशोधक पद्धतीने न्यायालयात मांडलेलं आहे. ही एक बाब झाली. शरद पवार तेरा रंग कैसा, अरे जिस पाणी में डाला वैसा, अशी परिस्थिती आहे पाण्यासारखी. दुसरा मुद्दा मला सन्माननीय दानवे साहेबांना सांगायचं आहे. दानवे साहेब, बोलाचा भात बोलाची कडी नसते. न्यायालयाला कधी सुद्धा दिलेल्या न्यायालयाच्या निर्णयाला मी ह्या दारानं नाही तर मी मागच्या दारानं जातो, खिडकीतून उडी मारून जातो, हे असं काही चालत नसतंय. ही लबाडी सुद्धा अनेक जजमेंट्समध्ये आलेली आहे आणि आज तुमच्या पक्षाला नोटीस बजावण्यात आलेली आहे. 9 तारखेला तुम्हाला हजर होय तुम्ही वकील घेऊन. त्याच्यामुळं मला व्यक्तिगत तुम्हाला कायदेशीर किती माहिती याच्यात जायचं नाही, परंतु न्यायालयाने तुम्हाला तुमची भूमिका ही संपाला समर्थन किंवा संप व्हावा, बंद व्हावा, ह्या दृष्टीनं तुम्हाला करण्यास प्रतिबंध केलेला आहे. प्रतिबंध केलेला आहे. म्हणजे प्रतिबंध सर्जिकल केलेला आहे. स्ट्राईक करू शकणार नाही ते. अहो, डंके की चोट पे सांगतो, स्वतः सुद्धा ते स्वतःची दुकान सुद्धा जे आहे बंद म्हणून बंद ठेवू शकत नाही. डंके की चोट पे सांगतो, त्यांनी लिहून द्यावं की मी बंद ठेवत आहे, माझं हॉटेल आहे म्हणून. ते सुद्धा ठेवता येत नाही, त्याला एस्टॅब्लिशमेंट लॉ लागलेला आहे. ठीक आहे, अंबादाजी. मला वाटतं मला कायदेशीर काही माहिती नाही, पण एखाद्याने उत्स्फूर्तपणे स्वतःहून बंद पाळला तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. ठीक आहे, त्यांचा एस्टॅब्लिशमेंट लॉ बी असेल, काय कारवाई करेल ते करेल, पण मला वाटलं जर माझं हॉटेल हे बंद ठेवा तर मला कोण थांबवणार आहे? थांबवेल. बर, ठीक आहे. मला तपासेंना विचारायचं आहे. तपासेजी, खरं तर शरद पवार यांच्या भूमिकेच्या संदर्भात तर सदावर्तींनी प्रश्न उपस्थित केला, पण मला त्याच्या पलीकडे जाऊन विचारायचं आहे. जेव्हा या संपाची घोषणा झाली, महाराष्ट्राने हे पाहिलंय. नाना पटोलेंनी पहिल्यांदा त्याची घोषणा केली, दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली आणि आज न्यायालयाचा निर्णय येण्याच्या आधी काही मिनिटापूर्वी शरद पवार यांनी आपली भूमिका जाहीर केली. असं का झालं की महाविकास आघाडीचा हा निर्णय होता, तर तो वेगवेगळ्या पद्धतीनं जाहीर का झाला आणि जेव्हा त्याची माघार घेतली तेव्हा कोणी ट्विटरवर करतंय, कोणी मीडियाच्या समोर करतंय, कोणी पत्रकार परिषदेत घेतंय. हा समन्वयाचा अभाव नाही का? पहिली गोष्ट तर महाविकास आघाडीमध्ये जेवढे निर्णय होतात ते समन्वयाने होतात. या बंदची जी घोषणा झाली ती ट्रायडेंटमध्ये झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर सगळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षातले प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये ते झाली. त्याच्यानंतर पक्षातले वेगवेगळ्या स्तरावरचे नेते असतील, त्यांनी ट्विट केलं असेल, कोणी बाईट दिला असेल, कोणी टीव्हीच्या समोर आले असतील, परंतु ही घोषणा त्या ठिकाणी समन्वय समितीच्या बैठकीनंतर तातडीने झाली, ही लक्षात घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, पवार साहेबांचं राज्याच्या राजकारणामध्ये त्यांचं लक्ष किती एवढा बारकाईने त्याचं लक्ष होतं की तिकडे हायकोर्टामध्ये झालेला निर्णय ह्याची ताबडतोब माहिती, म्हणजे बाकी कोणाला पोहोचेल ना पोहोचेल तोपर्यंत पवार साहेबांनी त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्या ट्विट करायच्या अगोदर काँग्रेसच्या प्रमुखांशी आणि शिवसेनेच्या प्रमुखांशी चर्चा करून, दोघांची चर्चा करून तो ट्विट टाकला असावा. कारण असं ते बिना चर्चा केल्या पवार साहेब कधी करत नाही. ज्यांना असं वाटतं की पवार साहेबांनी परस्पर तो ट्विट टाकला त्यांना अजून शरद पवार माहिती नाही, असं माझा स्पष्ट आरोप आहे. पवार साहेबांनी तो ट्विट हा दोन्ही पक्षाच्या घटक पक्षांच्या नेत्यांची चर्चा करून टाकला. अर्थात पवार साहेबांनी ट्विट टाकला, त्याच्यानंतर काही काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांची भूमिका मांडली. आमचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब, कारण आमच्यातल्या अनेक लोकांना ते माहित नव्हतं हायकोर्टामध्ये अशा प्रकारचा निर्णय झाला. आम्ही उद्याच्या बंदच्या तयारीमध्ये होतो. पण राहुलजी एक गोष्ट लक्षात घ्या. जेव्हा हा निर्णय झाला ते महेशजी, जेव्हा हा निर्णय झाला तेव्हा उद्धव ठाकरे खूप पुढे निघून गेले होते. त्यांच्या प्रतिष्ठेचा हा विषय झालेला होता. त्यांनी आज सांगितलं की मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सुद्धा बंद करा, बस सुद्धा बंद करा. त्यांनी आक्रमकपणे त्यांची रणनीती आखलेली होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची कोंडी झाली असं नाही वाटत? त्यांच्या इमेजला धक्का लागला असं नाही वाटत?
अजिबात नाही. शिवसेनेच्या दृष्टिकोनातून त्यांची जी पारंपरिक काम करण्याची पद्धत आहे त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कॅडरला त्या अशा प्रकारचे आदेश दिले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जी पारंपरिक कार्य करायची पद्धत आहे, आंदोलन करायची पद्धत आहे, तशा प्रकारचे आम्ही आमच्या कॅडरला आदेश दिले. आणि हे सगळं झालं असताना पवार साहेबांचं मध्येच ट्विट आलं. पवार साहेब पुण्यामध्ये, उद्धव साहेब मुंबईत आहेत, नाना पटोले साहेब पण मला वाटतं महाराष्ट्रात कुठे मला सांगता येणार नाही. परंतु हे सगळं होत असताना सगळं गडबडीचं, म्हणजे एकीकडनं सीआयडीचा फोन, एकीकडनं आमच्यावर लोकल पोलीस स्टेशनवरनं आम्हाला नोटिसा, या सगळ्या घडामोडींवर जेव्हा ती बातमी आली त्याच्यानंतर पहिले आम्हालाच थोडा वेळ लागला ती माहिती डायजेस्ट करून गेला. पवार साहेबांच्या कार्यालयामध्ये विचारल्यानंतर त्या ऑपरेटरलाही पूर्ण माहित नव्हतं. मग पक्षातल्या काय प्रमुख लोकांना विचारते, बोलले हो ट्विट तर आल्या पण काय भूमिका माहिती नाही. त्याच्यानंतर लगेचच 10 मिनिटांनंतर उद्धव ठाकरे साहेबांची पत्रकार परिषद झाली. त्यांनी कायद्याला दुजोरा देऊन उच्च न्यायालयाचं ठीक आहे. सर्व मयजी तुमचं उत्तर सन्मान मिळालं. घेऊन, तुमचं ऐकून उत्तर घ्या. मिळालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आंदोलन मागे घेत नाही, बंद जरूर ठीक आम्ही आहे, मागे ठीक आहे. घेत आहोत. मला अंबादाजींना मागे घेत विचारायचंय. नाही. अंबादाजी, या आंदोलन महाराष्ट्रानं तेच पाहिलंय, आंदोलन करू. या महाराष्ट्रानं पाहिलंय, बाळासाहेब एकदा बोलले मुंबई बंद बंद, त्याची काय जी काही किंमत मोजायची असेल ना ती त्यांनी मोजलेली आहे. बाळासाहेबांनी ती किंमत मोजलेली आहे. बहुतेक आपला संपर्क त्यांच्यापर्यंत होत नाहीये. मी पुन्हा त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. केशवजी, आज जे काही घडलं त्याच्यानंतर ते असं म्हणाले की काम करण्याची पद्धत आहे, वेगवेगळ्या पक्षांची काम करण्याची पद्धत आहे, शिवसेनेची काय पद्धत आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली होती. तुम्हाला वाटतं हे जर डिफरन्सेस आहेत त्याच्या या सगळ्या घडामोडींतून समोर आले? असं आहे, या महाविकास आघाडीमध्ये मतभेद आहेच, होते. ते लोकसभेच्या वेळेस दिसून आले, परस्पर जागा जाहीर करण्यापासून अनेक गोष्टी दिसून आल्या. आणि जशी विधानसभा निवडणूक समोर येते तसं ते अधिक जाणवत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या उद्धव ठाकरेंना भारतीय जनता पार्टी सोबत असताना एक सतत सन्मान मिळायचा, भारतीय जनता पार्टीचे नेते मातोश्रीवर जायचे, सन्मान द्यायचे, त्याचबरोबर एका अर्थाने युतीमध्ये असताना त्यांना सर्व प्रकारचा निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जायचं. याच्या उलट उद्धव ठाकरे आता महाविकास आघाडीमध्ये एकटे पडल्याचं स्पष्ट. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची एक शरद पवार गटाची एक विशिष्ट विचार करण्याची पद्धत आहे, त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे, जी उद्धव ठाकरेंसाठी फारच, म्हणजे त्या एका अर्थाने उद्धव ठाकरे मातोश्री सोडून दिल्लीला काय जातात, 3 दिवस राहतात काय, 3 दिवसानंतर त्यांना सोनिया गांधीची भेट मिळते की नाही हे माहिती नाही, राहुल गांधी कसे बसे भेटतात, या सगळ्यात मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन मिळत नाही. ते इथे येऊन जाहीरपणे म्हणतात की मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला पाहिजे, त्याला विशेष दखल घेतली जात नाही. अंबादास दानवे त्यावरती काहीतरी बोलतात, तर नाना पटोले म्हणतात नाही तो काय आमच्यासाठी विषय महत्वाचा नाही. शरद पवार सांगतात की नाही आमच्यासाठी तो विषय महत्वाचा नाही. अशा पद्धतीचं जे सगळं चित्र पाहतोय. आणि त्यात आज तातडीने खरं म्हणजे तिघांचं मिळून एकत्रित पत्र काढता आलं असतं लगेच, पण तरी सुद्धा शरद पवारांनी लगेच ट्विट केलं. ठीक आहे केशवजी, अंबादाजी जोडले गेले. अंबादाजी, तुमचा संपर्क थोडासा तुटला होता. माझा प्रश्न असा होता, या महाराष्ट्रानं पाहिलंय बाळासाहेब एकदा बंद बोलले की बंद, मग त्याची राजकीय कायदेशीर काय किंमत मोजायची ती मोजली त्यांनी, दंड सुद्धा भोगला, सगळं भोगलंय त्यांनी. शिवसेनेची ही कार्यपद्धती होती, शिवसेनेत धमक होती ही मुंबई बंद करण्याची. बोट हे ठेवलं जात आहे की आता ती धमक राहिली नाही. एक तर असं आहे, कोर्टाने बंदच्या आदल्या दिवशी असा आदेश दिलेला आहे. यादा आधीचे जे सगळे झालेल्या गोष्टी आहेत, हे बंद झाल्यानंतर कोर्टाने दंड ठोठावलेल्याचे प्रकरण आहेत. पण ज्या वेळेस बंद आहे त्याच्या आधी 1 दिवस आधी, 2 दिवस आधी असं बंद करू नये असं कोर्टाने कधी सांगितलेलं नव्हतं. तसं कुठे कोणत्याही कायद्यात बंद करा, बंद नियमात बसतो, कायद्यात बसतो, हे पण नाही. हे पण आपण कबूल केलं पाहिजे. परंतु असे बंद होतात, वेगवेगळ्या विषयावर असे बंद होत असतात. आणि बंद झाल्यानंतर मग कित्येक वेळेस नुकसान भरपाई भरावं लागली, कित्येक वेळेस दंड झाला. ह्या सगळ्या कायदेशीर प्रोसेस आहे. पण ह्या तुम्हाला आधी पण माहित होते ना, बंदची घोषणा करण्याच्या आधी अंबादाजी? त्या आम्ही स्वीकारलेले नाही आहे ना. हे बंद काय कुठे काय लिगल असतो अशातला थोडी भाग आहे. बंद हा लिगल काय कुठे काय कायद्यामध्ये लिहिलंय का बंद करा वगैरे असं थोडी. ठीक आहे, आंदोलन करा, निषेध करा, पण तो बंद हे आपले एक आंदोलनाचा एक भाग आहे. बंद झाल्यानंतर, नुकसान झाल्यानंतर नुकसान भरपाई भरावी, दंड भरावे, असं सातत्यानं होत आलेलं आहे. ठीक आहे, मी सदावर्तेंना आजही शिवसेनेनं एखाद्या विषयावर आवाज उठवला. उद्धव ठाकरे यांची कायदेशीर अडचण अशी झाली, दानवे साहेब, विथ अ ग्रेट रिस्पेक्ट टू यू, तुम्हाला सांगतो की सकाळी ज्यावेळेस मी कोर्टामध्ये माननीय चीफ जस्टिस कोर्टाला सांगत होतो की बंद करता येत नाही, बेकायदेशीर आहे, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे आहे कार्यक्रम
पत्रिका जाहीर करण्यासारखं माध्यमांना सांगितलं. त्याच्यामध्ये न्यूज 18 लोकमत असेल किंवा आणखीन काही खाजगी चित्रवाहिन्या असतील त्यांचे स्क्रीनशॉट आम्ही कलर काढले आणि आम्ही सांगितलं कोर्टाला की देशमुखांच्या जजमेंटमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींना अत्यंत काळजीपूर्वक घ्यावं असं सांगण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये अटकेपासून ते नुसते 149 नोटीसच नाही तर वसुलीपर्यंत आणि प्रतिबंध करण्यापर्यंत, आणि म्हणून पॅरेग्राफ 7 मध्ये माननीय न्यायालयाने स्पष्टपणे जयश्री पाटील यांच्या केस नंबर 15/2024 याचा हवाला देत एक्झिबिट C म्हणजे की ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या ऑफिशियल ट्विटचा हवाला दिला, त्याच्या पुढे जाऊन आज उद्धव ठाकरेंने ज्या प्रकारे म्हणजे हे केली, कार्यक्रम पत्रिका जाहीर केली, बस बंद राहणार, ट्रेन बंद राहणार, असं करणार तसं करणार, शाळेंच्या बाबतीपर्यंत ते खाली गेले, ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्याच्या नंतर न्यायालयाला देशमुखांच्या जजमेंटनुसार कारवाई करा, ठीक आहे, वेळ ठीक आहे. पडली तर अटक करा, इथपर्यंत देशमुखांच्या जजमेंटमधल्या ठीक आहे, बाबींचा पण न्यायालयाच्या उल्लेख केला. या भूमिकेच्या